मी लेखासारखा आहे तुमच्या पाय म्हणून तर पाया पडते पाय नका 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 तुम्ही शांततेनं घ्या ताई. कसं असतंय कुठलं बी संकट आलं आणि असं वाटोळ करणाऱ्याच्या काय त्याच्या पत्नी पडत नसते. त्याला बी हे जे भोग जे असतं त्याला भोगावं लागत असते. त्याला मोपाचा आनंद आहे तुमच्या अन्नात माती कालवल्याचा, पण त्याला भोग भोगायचा असते आणि देव त्याला भोगायला लावित असते. तुम्ही काळजी करू नका त्याची. तुम्ही एवढी मेहनत करायला कष्ट केलं, एवढं कष्टानं मरमर मरून आणलेले. एक नाही दोन नाही बघा दादा 4 वर्ष झाला असं दाखवलं मला गेल्या तिने वर्षी आता काटाडी फाटं- फिरवली म्हणून आम्हाला कळलं बघा. माहितीये का तुम्ही ही करू नका. कसं असतंय संकटात राहणारा देवच मार्ग काढीत सांगा बरं असते असं होतंय म्हणून. काढीत असते मार्ग. तुम्ही संयमानं घ्या ना, आम्ही हावकी सगळी सोबत तुम्हाला मदत करायला. कसं असतंय देव एक वाट बंद केली तरी 10 वाटा उघडीत असते. फक्त आता ही झाड वाचलं पाहिजे, झाड वाचलं पाहिजे. महत्वाचं आहे. कारण एवढं बुडातून जर औषध आणायचं पाणी सारखी चालूच आहे ती सोडायला फवारायला. ह्या वर्षी माहितीये काय का खर्च डबलच आमचा त्याचा वाढतंय की एकमेव अशी बागा आपल्या भागातली की तिला एवढा माल होता. एकाला 5-5 गड होतं. आता राहिलं ते सगळं एक आणि दुसरा ठेवतो. माझी वैयक्तिक काय मग तुम्ही सोडून दिले मालच नाही. आता ही काढणार का पुन्हा? हे परत काढायचं तिकडून काढत आले ते आता. मी मगाशी ते आईली म्हणलं की असं दुसऱ्याचं वाटोळ केलेलं असतंय का त्याचं भोग लय बेकार असते ती. म्हणजे ती विचार करायच्या पलीकडे असते. तुमच्या पोटात जेवढी आग पडली का त्याच्या लाखपटीने त्याच्या पोटात पडत असते. एवढं सोपं नसते आणि देव घडून आणते. म्हणून तुम्ही बोग काढा मला काढ वाटतंय तुम्हाला. मी विचारून काढ मला वाटत नाही काढ वाटतंय का तुम्हाला. पण ह्यासाठी तुम्ही सगळं रात ना दिवस झटलाव गेलं. बरं बागाचं म्हणजे लेकरावणी असतं ही. मग लहान लेकरू जर सांभाळतो का जन्मल्याला लेकरू दवाखान्यात नेत ना आधी फवारायचं पुन्हा लेकरू हवं अशी भूमिका असते. माझ्याकडे होती की 4 एकर बाग होती मला माहिती.